राहिलं हे पुढे लाव थांबव त्याला घे. चारी जण आतमध्ये एवढे घांडडा वास मारतो ना दारूच्या गाडीमधून. थांब घे साईडला घे. लय उडलाय तू. चल साईडला घे. बरा आहेस ना? थांब मी रेकॉर्डिंग दाखवली त्यांना. आता रेकॉर्डिंग आहे आमच्याकडे समजलं ना. तू किती वेळा दाबलं काय काय दाबलं ते मी रेकॉर्डिंग दाखवली तर मी फालतूगिरी करतोय. सांगू तुला कोण आहे ते? तुला आंडू बांडू वाटतं आम्ही? अरे एखाद्याला ठोकला असतं एखादा पडला असता जीव गेला असतं काय तर सॉरीचा काय अर्थ आहे? ओके सो वाजलेत परफेक्ट 4:59. जस्ट ऑफिसवरून निघाले. आता स्विलिंग वगैरे करून घेतले. माहीत नाही आता कुठल्या एरियात आहे मी. प्लस सोबत आहे इथे बच्ची म्हणजे आपला ऑफिसमधला सागर. याच्यासोबत आहे यश. हे आपल्याला आता सोडायला येतात हायवेपर्यंत. मला इथला एरिया ॲक्च्युली माहीत नाही कुठला आहे. मॅपवर भरोसा ठेवून चालला नाही का. मॅप भिकर सोडे ना मला माझ्या एरियातून घेऊन चाललं म्हणजे लेजिट डायरेक्ट ठाण्याला घेऊन चाललं. ठाण्यावरून मग तो आपण जरा जातो ते. आजचा मीटअप पॉईंट तसा वाशीला आहे. आपण आज जात आहोत मस्तपैकी संडे ब्रेकफास्ट राईडला डायरेक्ट ऑफिसवरून. ते पण चला गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. लेट्स गो. फॉलो करू बच्चीला. बच्चीसोबतच जाऊ थोडा वेळ पाठून. आता तर सध्या मी आहे अंधेरीमध्ये. अंधेरीमधून मला ॲक्च्युली एवढी आयडिया नाही कसं बाहेर निघायचं. मी मॅपवरती काल चेक केलं ना तर मला प्रॉपर कुर्ल्यावरून डायरेक्ट 20 किलोमीटर रस्ता दाखवत. आणि आता जर मी चेक करतोय ना तर आता मला जवळपास 40 किलोमीटरचा रस्ता दाखवतोय. आणि हा रस्ता डायरेक्ट मला ठाण्याला जाऊन देन तिकडनं फिरून दाखवते. तर ठाण्याला जाण्यापेक्षा आपण बेटर ऑप्शन आहे बच्चीसोबत जाऊ. बच्ची आपल्याला डायरेक्ट कुर्ल्याला कनेक्ट करा. कुर्ल्यानं सरळ टोल नाका करून आपण वाशीच्या हायवेला कनेक्ट करू. तरी मी 1 तास आधी निघालो असतो ना तरी मी फिरत बसलो असतो इकडे तिकडे किंवा मला ठाण्याला तरी जावं लागलं असतं. बेटर ह्याच्यासाठी थांबून बोलू. हात मला डायरेक्ट शॉर्टकटनी घेऊन जाईल. सकाळच कंटेंट देते बच्ची. पाठून कोणतरी येऊन ठोकला त्याला. लागा नाही ना. दिले असते 500 रुपये. एवढं काय समोर पडायचं ना. काय पडलाय भाई या कस्त. मैं जाऊ क्या? चल चल यश चल आरामात जा. हा भाई साहब फायनली 5:20. होय बाबा हे काय भाई लेजिट गाडी बंद झाली ऑटोमॅटिक. असं काटा बिटामध्ये करू नका बाळा. फर्स्ट टाइम झाले यार गाडी घेतल्यापासून. म्हणजे लगभग आता 2 आठवड्यात झाले असेल बाईक सर्व्हिस करून. मग तसं मला 40-50 किलोमीटर तर दाखवत होते मॅपवरती. सारखा युटर्न मार ठाण्यावरनं तर असंच दाखवतं. बट नशिबाने माझी गुगल मॅपची मेमरी परत आली आणि आता 14 किलोमीटरचा रस्ता दाखवतो म्हणजे 20 मिनिटं. 5:45चा माझा फर्स्ट मीटअप पॉईंट आहे. तो फुली मी 5:45च्या आधी पोहोचेल आरामात. आणि की फक्त 20 किलोमीटरचा रस्ता बाकी आता. पुढे आहे टोलगेट 500 मीटर वरती. इकडून जायचं आहे आपल्याला सर. आपण कुठे आहे ते पण नाही माहित आता मला अजून. आतून का बाळा घेऊन आला असतो मला परत बाहेर काढतोस तिकडे तू पाम बीच रोडवर. ओके पाम बीच रोडवरती मला टच करते तो. हा समोर चाललाय पाम बीच रोड. कडक कडक कडक. हा बघा वी गो बेबी वी आर ऑन पाम बीच रोड. जेव्हा निघालो तेव्हा मला प्रॉपर 50 किलोमीटरचा रस्ता दाखवता. आता बच्ची बोलो होता मेरे को सब पता है तू टेंशन मत ले. 5:30 बजे के पहिले पोहोच जाएगा तू. नशीब पोचलो. नाही तर मग ह्याला काय सोडला नसतं मी मंडेला ऑफिसला गेल्यावर. बाकी आज पण आपण ग्रुप राईडच घेऊन चालले. मी तुम्हाला सांगायला विसरलो निघालं तर. पण आजच्या ग्रुप राईडमध्ये लगभग 15 ते 16 जणांचं कन्फर्मेशन आलंय. माझा हा NMC ऑफिसच्या इथला मीटअप पॉईंट होता 5:45चा. वाजलेत 5:35.
लेट्स से आता किती जण आली असतील ऑन टाइम, कोण कोण आता काय बघावं लागेल. मला एक असं फक्त वाटतंय की संदेश आला असेल, मला कुठेतरी पाणी भेटेल का. मजबूत ताण लागले मला, काहीतरी ओपन असेल आज मला स्वतःला आणि तुम्हाला पण. भरपूर नवीन सारे चेहरे, भरपूर नवीन रायडर्स बघायला भेटणार आहेत. मजा येईल आज ॲज युजुअल. मला वाटलंच मी भागात पहिले पोहोचेल. ठीक आहे, कोई बात नाही. ओके 5:40 झालेत. 5 मिनटं आधी आलो, बट ठीक आहे भाई, आलो तरी. पाठी आहे आपला फर्स्ट मीटअप पॉईंट. अजूनपर्यंत कोण नाही, फक्त मी आणि विनायक आलो. विनायक तिकडे ब्रिज खाली उभा होता, विनायक पण आलाय. भाई माझ्या डोळ्यात झोप दिसते का. मी जास्त झोपलोच नाही. माझं काम ॲक्च्युली 3 वाजता झालेलं. 1 तास ट्राय करत होतो झोपायला, झोप तर काय घंटा लागली नाही. हा आता आपला फर्स्ट मीटअप पॉईंट. सध्यापुरतं आपली गाडी आहे, आपली ADV 390 आणि पाठी आहे विनायकची ADV 390. ओके सो फायनली 6:20 झालेत अँड आपली ऑफिशियल राईड आता चालू झाली आहे. जे की आहेत लगभग 11 बाईक्स आणि टोटल मला वाटते आम्ही 11, 12, 13, 14 जण तरी आहोत. 13 ते 14 जण. पाऊस तर नाही पडलाय, पण आतून जो ड्रेन झालोय ना मी या अर्ध्या 1 तासामध्ये. मी जसं की तुम्हाला माहिती आहे, मी प्रॉपर 5:35ला आपल्या मीटअप पॉईंटवरती टच होतो आणि वाजले होते 6:25. म्हणजे लगभग 40 मिनिटापासून मी इकडेच तडमडत होतो. मला आधी वाटलं मी लेट झाले, बट बाकीच्या लेट झाले. अजून 2 जण आहेत ज्यांचं आता जस्ट अपडेट आला, निघाले. ती लोक आता घरातून निघालेत, म्हणजे कुठून ठाण्याबिण्यावरून. सो त्यांना यायला थोडाफार लेट होईल. आपण तोपर्यंत पुढे जाऊ. असं पण ग्रुप आहे, आपण फास्ट जाणार नाही, हळूहळू जाणाऱ्या सगळ्यांना घेऊन. आणि की फक्त मी एवढं सांगितलं की संदेशला लीड करला आणि पाठी 1 जण आहे त्याला टेल करला, तरी दोघं मॅनेज करतील. मध्ये आपण खेळत बसू कुठे पण पुढे मागे. नवीन चेहरे आहेत भरपूर सारे. अच्छा राईडला 15 जणांचं कन्फर्मेशन आले, पण ते 15च्या 15 असे कन्फर्मेशन आले ना की ते सगळे जॅकेटवाले. विदाउट जॅकेटवाल्याचं घेऊन गेलो असतो तर नाही ना म्हणतात, तर ही राईड ना आपली 25 जणांच्या वरती गेली असते आरामात. वाव, झोप आलेली मला मगाशी, नाही असं नाही, बट जसं राईड चालू झाले तसं आता फुल फ्रेश झाले परत मी. आज पण असंच दिलं होतं ना, जॉबवरून मी डायरेक्ट घरी जाऊन झोपू शकलो असतो, बट आपल्याला राईड करायला भेटली नसती. टाणा नाणा ढगढंग टाणा नाणा ढगढंग टाणा नाणा चलो बघा. ओ मातुरुलो, मस्त सकाळचे 6:30 वाजलेत आणि मी प्रथमेश आणि पाठी आहे विघ्नेश मध्ये दिसतंय. मस्त तिघ जण पळवते कंटिन्यू 140-150 वरती. बाकी अख्खा ग्रुप मागे राहिलाय. आज एक हायवे जिकडे पळवायला चान्स भेटतो, कारण की तिकडनं सुतूर डायरेक्ट खराब रस्त्यावरती परत. ओय 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 झालं ना की नाही खराब रस्ते चालू. आता गेला आमचा फ्रीडम सगळं, आता हळूहळू चालवायचं. भाई मिरर मध्ये झुंड बघा काय मस्त वाटतं पाठी. होपफुली सगळ्या गाड्या एकत्र आहेत. ते बघा इकडनं क्लिअर दिसतं. आता अशा वेळेस माझ्याकडे कॅमेरामॅन असता तर किती मला ते फुटेज भेटले असते. हे दरवेळेस मी बोलतो आणि दरवेळेस कोणाला तरी घेऊन यायचं तर घेऊन नाहीत. मेसेज तर येतात मला भरपूर जणांचे तसे की ॲज अ कॅमेरामॅन मी येऊ का तुझ्यासोबत, मला फक्त राईडला यायचे, बाकी काय नकोय. बट मीच घोड्यावर असतो तर मग यांना कुठे टाइम सांगू. वाव 6:40 अँड आपण पोचलो आहोत आता शेडूंग टोल प्लाझा. आणि अख्ख्या आपल्या लाईनअप मध्ये ऍक्टिव्हवाला कुठून आला. संडे राईडला ना लोणावळा हा लोकेशन खूप कॉमन झालाय, बट असं सीन आहे ना, लोणावळा सोडून दुसरी कुठली प्लेस पण असं वाटत नाही की जावंसं. कारण की मालशेत तर बोललो मगाशी बेकार रस्ते झालेत मालशेतचे. तामिनी जायला पण काय इश्यू नव्हता, बट तामिनी जरा असं लांब होत होतं घरापासून माझ्या. अरे की रिटर्न येताना मला माहिती आहे माझी हवा टाईट होणार आहे. जाताना जेवढा मी चार्ज आहे, जेवढा एक्साइटेड आहे ना, त्याला ऑपोजिट होणार आहे रिटर्न येताना. त्यांना मी काय बडबडेल, काय शूट करेल किंवा काय गाडी चालेल काय माहित नाही. ऍक्च्युली फक्त राईड असते ना तर ठीक होतं, बट राईड प्लस ब्लॉगिंग हे दोन्ही जर करायचं असेल ना तर मला फक्त 100% देऊन चालत नाही. माझे 200% मला द्यावे लागतात.
दॅट्स एनर्जी पटपट डाऊन होते. रोशन सोबत चालत नाही मगातपासून, तुम्हाला असे वाईब्स येतात ना भाई. मी मालवणवरनच रिटर्न तरी येतोय का मालवण साईडला चाललोय. अवी गो. हा लेफ्ट जातो कर्जत साईड म्हणजेच माथेरान साईड. वाव व्हॉट अ व्ह्यू. याच्यापेक्षा खतरनाक व्ह्यू भेटणार आपल्याला टायगर पॉईंट वरती. दॅट्स वाय मी टायगर पॉईंट लोकेशन फिक्स केली. फक्त लोणावळा जाऊन ना आलो असतो आपण. मी 11-12 काय मला वाटतं मी 10च्या आधीच घरी पण गेलो असतो, फक्त लोणावळा मारला असतो. पण लोणावळ्याला भरपूर जण जातात, तर आपल्याला काय जरा मजा पण पाहिजे ना. राईडला आले तर राईडला गेल्यासारखं फील आला पाहिजे ना बॉडीला जरा. हा राईड जातो आपल्या बाप्पाच्या इथे म्हणजेच अष्टविनायक महडच्या गणपतीच्या इथे. टायगर पॉइंट तू कुठे आले? बुशी डॅम. चल राईट सेफ. कान मारतो एवढा. सुट्ट्या आलाय का? बघा चालवते बघा कसा डेंजर. हा काय हे पुढे लाव थांबव त्याला. इथे बेंच होता आणि फुल झंग मध्ये चालवते गाडी. वास बघा बाहेरपर्यंत येते दारूचा खांडेडा. काय रे? MH12 WX7629 फुल टाईट मध्ये गाडी झालं तर जेवढे केवढे ते सगळे टाईट आहेत मधले. भाई ट्रिप मध्ये येतो ते बघा बघितलं. बाय द वे आपण चालू केला आहे आता घाट चढायला. राईटलाच आहे शिंगरोबाचं मंदिर आणि आता हा सिंगल लेन आहे. इकडे काही टेन्शन नाही, आता आपण पळू शकतो. फक्त इथे मला ते जाऊन पोलीसवाले असतील ना तर त्यांना फक्त जाऊन जरा वॉर्न करायचंय. एक येल्लो नंबर प्लेट वाली येते एडे चाले करतोय. राईट साईडला आहे शिंगरोबाचं मंदिर. नशीब हार असताना सिंगल लेन आहे, कारण की हा घाट खूप डेंजर आहे. बघा लेन बघा, हा टर्न बघा कसला डेंजर आहे. हा आहे कारण की खंडाळा घाट. सगळे चारी जण आतमध्ये एवढे घांडडा वास मारतो ना दारूच्या गाडीमधून. सगळे ड्रिंक आहेत आणि कसे पण चढतात अंगावर गाडी कोणाच्या पण. 5-6 जण वाचले आमच्या इथे. थांब घे साईडला घे. लय उडलास तू. चल साईडला घे. तो पाठचा कारवाला बघून गेला आपल्यातला पडला. आपल्यातला घे भाई घे साईडला घे. हा पाठी कोण पडलं? तो एक कारवाला बघून गेला, पाठी कोणतरी बाईकवाला पडला. आपल्यातला पडला? तू बरा आहेस ना? मी रेकॉर्डिंग दाखवली त्यांना. आता रेकॉर्डिंग आमच्याकडे समजलं ना. तू किती वेळा दाबलं काय दाबलं ते मी रेकॉर्डिंग दाखवली तर. तू 3 ते 4 वेळा एवढं घांडड दाबलेस ना आमच्या सगळ्यांना. मी बोललो जाऊ दे भरती, मला माहिती आहे कोण ना कोणतरी असतोच. मीच तर लावून दिला माहिती का, साईडला गेला नाही तरी दाबतोय. तरी हा 100% फालतूगिरी करतोय. काय तुला वाटत नाही करतोय मी फालतूगिरी करतोय? सांगू तुला कोण येते तुला अंडू बंडू वाटतो आम्ही. बघायचं का काय कोणाच्या पण अंगावर जात नव्हतो तुझ्यातले ना. तू बाईक चालवते का कार चालवतोय? अरे कसे चालवतोय भाई? अरे एखाद्याला ठोकला असता, एखादा पडला असता, जीव गेला असता काय तर सॉरीचा काय अर्थ आहे? रस्त्यावर पण फालतूगिरी करतोय. चूक त्याच्याकडनं, मी तेच बद्दल सॉरी. सॉरी नको बोलू भाई, फक्त आरामात चालू.
बाकी लोक सोडून पहिल्यांदा मी त्याला बोललो गाडी त्याला बोलतो मी भाऊ बघायचंय. अरे बाबा जा. तू अरे भाऊ मी आहे ना त्याला बघतो ना मी घरी गेलो आम्ही त्याचं लय झालं अरे पण तो आम्हाला बोलतो तुम्ही फालतुगिरी करता. गरज नाही त्याला बघायची. माफी नका मागू, तुम्ही आरामात चालवा. स्वतःच्या पण जीवाची काळजी घ्या, बाकीच्यांच्या पण जीवाची काळजी घ्या. पुढे कोण ऍक्सिडेंट करून टाकतील लोक. ए दाद्या तेच बोललो, मला वाटलं, मला असं वाटतं मीच पनवती. माझा ब्लॉग बरोबर बोलला रे. हा काय होतं नाव विसरलो मी. माझा ब्लॉग आणि लपडी होणार नाही असं होणार आहे का? वेलकम टू लोणावळा. वा भाई साहब, एवढी गर्दी. आपण इथेच थांबूया का त्याच्या आधीच? सेकंड ब्रिज थांबू. हाँ जिधर गर्दी उधर नहीं रुकने का रे बाबा. ओ यस. ओके सो लोणावळा पॉईंटच्या आसपास आलोय. बोलो तुझ्यासोबत चालू होतं ना भाई, मला असं वाटतं आपण मालवणात चाललोय. मला दोनदाचे वाईफ आले. यासोबत होता प्रथमेश पडला त्या. प्रथमेश पण पडला मगाशी बेकारवाला. प्रथमेश पडलाय ना आणि पुढे जाऊन आम्ही त्या पोलिसाला थांबवला. हा सेम झाला. बाकी आता मी गिफ्ट आलं एक काय गिफ्ट. बाकी हा आता आपला पूर्ण लाईनअप कम्प्लीट झालाय. रोशनशी आहे 250, इथे पद्धतशीर एक्सपल्स, ड्यूक अगेन FZ, हॅन आहे अथर्व पाठून आता जॉईन झाला. देन आहे परत एक्सपल्स, परत FZ, ADV 390, SX 250. प्रथमेश बोललो ना पडला बघा, हलकंसं बॉडीला लागले. एवढं काय नाही, ते काय क्लेममध्ये होऊन जाईल. बाकी इथे आहे आपला छावा आणि आहे अजून एक ADV 390. सेक्सी बाईक आहे, लाईनअप दिसते. ओके सो आपण आता पोहोचलो आहोत लोणावळा लेक जवळ. त्या साईडला आहे लोणावळा लेक. वरती काय मस्त व्ह्यू होता ब्रिज वरती लोणावळ्याच्या. पूर्ण फॉग आलेले त्या रोड ब्रिज वरती आणि आम्ही प्रॉपर बाईक लावलेला. त्यात हलके फुलके सिनेमॅटिक जेवढे जमले तेवढे घेतलेत मी. आणि त्यातल्या त्यात 3 नवीन सबस्क्रायबर भेटले मला तिकडे माझे, म्हणजे ज्यांना मी अजूनपर्यंत भेटलो नव्हतो. एक होता पुण्याचा, तो चाललेला अंबरनाथ साईड. अजून 2 जण होते कोणतरी, त्यांची नावं विचारलेत मी, बट ॲज युजल मी गजनी असल्यामुळे मी सगळं लगेच विसरतो. बघा त्यांच्या राईट साईडला पाठी बघा ना, ती आहे पूर्ण लेक, लोणावळा लेक. आतापासूनच जर ऑब्झर्व करा तर वरती हलके फुलके छोटे छोटे वॉटरफॉल बघायला भेटेल तुम्हाला. एक्सपल्स वाला तर मला वाटतं ना तो प्रो रॅली एडिशन येत जातो. फर्स्ट माळावर बसून गाडी चालवतोय. किती हाईट आहे ती बघा. बाकी सगळं ठीक आहे, पण पावसाचं वातावरण का झालंय. नको बाबा, एवढा वेळ नाही पडलास, आता पण नको पडूस. बिलकुल इच्छा नाही रेन गिअर्स काढायची. पॅन्ट घातली बट जॅकेट घालावं लागेल. वाव का लाईनअप चाललाय आपला, पॉवर दिसतोय. होय होय होय, केलात की नाही हा वाला व्ह्यू मिस. जे रायडर्स नाही आलेत ते संडे ब्रेकफास्ट राईडला आजच्या. ओ येस, कचकी बाय. वा वा, काय क्लायमेट चेंज झालं इकडे भाई. इकडनं खाली काहीच दिसत नाहीये, एवढं फॉग आहे. वा 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 वा, व्ह्यू बघा. वाजलेत 8:30 वाजता असं व्ह्यू इमॅजिन पण नव्हता केला. खतरनाक इसे बोलते टायगर पॉइंट बेबी.
होय 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 हळूहळू हळूहळू रस्ता ना दिसेनासा झालाय. फुल फॉग बाय फुल फॉग. फॉगी वातावरणामध्ये पूर्ण गाडी चालली आपली आहे की नाही. माझ्या टायगर पॉइंट वर लोणावळ्याला भेटली का ही मजा अशी. हात दाखवून फायदा काय, कोणाला दिसणारच नाही पाठी. डेंजर भाई डेंजर. एक मला गोष्ट आवडली ना आता की भरपूर रायडर्स ना एकमेकांना रिस्पेक्ट देतात. लास्ट टाइम मी लदाख जेव्हा केली ना त्या टायमाला तिकडे जे वाईब होते ना सेम वाईब इकडे येतात. आता मला भरपूर रायडर्स आहेत ना एकमेकांना रिस्पेक्ट देतात. तिकडे तर इच अँड एव्हरी रायडर भाई सगळेजण एकमेकांना रिस्पेक्ट देऊनच जात पास होताना. आपल्या इथे एवढं नव्हतं. लोणावळ्याला पण चालू झालं ते आता. माझी बॅटरी कमी झाली तरी चालेल. आपल्याला इथे नाही जायचंय. आपल्याला माहिती आहे कुठे आपल्याला जायचंय. तिकडेच जाऊ आपण डायरेक्ट. हा लायन पॉइंट आहे. आपल्याला पुढे जायचंय थोडं टायगर पॉइंटच्या आसपास. हलकी फुलकी ऑफ रोडिंग. तर मला जागा शोधायला लागेल. गाडी लावायला जागा कुठे. आपल्या सगळ्या गाड्या पुरतील का इथे. किती गाड्या आहेत 12 आहेत. टायगर पॉइंटचा हा वाला व्ह्यू मी अजूनपर्यंत बघितला नव्हता. म्हणजे बॅग्स भरपूर आलो टायगर पॉइंटला पण ह्या साईडला आलो नव्हतो. आणि इकडे काय मस्त मस्त व्ह्यू आहे. इथे बघा पूर्ण फॉग येते बघा असा. बघा अख्खा फॉग या साईडला सगळा. बघा ही माकडे ना भाई एवढी हरामखोर आहेत ना इकडची. डायरेक्ट हातातून घेऊन ना पळून जातात. बेकार माकडे ती. हा बघा इथे प्रतीक आणि त्यांनी काहीतरी पेंटिंग काढलं. त्यांनी मला दाखवलं होतं पेंटिंग तिची. हे बघा पेंटिंग जस्ट रेडी झाली आहे भाई. काय पॉवर दिसते. बॉईज हे बघा छोटस गिफ्ट आलं आहे बघा रोशनकडून. गार्डन बेल पॉवर आवाज आहे का.